शेतकरी राजभो आणि तो शेतकरी शे ना प्राणी येऊ नये त्यांना शेतात त्यांनासाठी एक बावलं उभं करास आणि त्या बावलावर तटलीच एक चिमणीनं प्रेम होई जास. त्या 2-4 दिवस तर ती ना बरोबर ज्या चिमण्या राहतीस ना बरोबर घर जास. पण नंतर ते बावलं तटेच उभं शे बुवा ये पैसन तिले असे वाटस हाय मनावर इतकं प्रेम करत बुवा असे करीसन ती बावलं पणच ती चिमणी थांबा लागी जास. नंतर दररोज तिना बरोबर ना चिमण्या निघी जातीस ती उठी का तटे जाई बसस चारा खासन तटेच राहस त्यांना पण तिले असे वाटस की हाय मनावर ये बावलं इतकं प्रेम करा लागे बुवा. तर एक दिवस इतकं वातावरण खराब होस वारं पाणी यस आणि मग ती त्या वारामा घाबरस त्या बातीना बरोबर नाही सर्व चिमण्या निघी जातीस त्या तिसना घरटासवर जाई लागतीस त्या. पण हाई जवळ त्या वातावरणात त्या बावलाकडे मदत मागस ते तर निर्जीवच राहस त्यांना मग जीव नाही राहते बावलशी ते फक्त उभं होतं. पण तिले असे वाटे की हाय मन मदत करे बुवा खूप हे करस बावलं बी काय नाही जास चिमणी बी मरी जास. सांगा ना उद्देश शे आपला बी जीवनात आपण इतका बावलासवर प्रेम करतस ना पण त्या बावला निर्जीवनासारखा फक्त उभा असेल बरं का तुमले कधीच त्यासनाकडून मदत जाईनी. त्यामुळे तुम्हाला सोमनाथ भाऊ ना हेच सांग नशे जीवनाटावर आपली पावर कमी होऊ देऊ नका आपल्यावर प्रेम करा आपलं प्रेम करा स्वाभिमानी जगा कोणावर आशा ठेवू नका भाऊ. सोमनाथ भाऊ ना हेच सांग नशे तुम्हाला जीवनात अशा कितला बावला असेत ना ते कमेंटमा नक्की सांगा बरं का. हा आणि तुमले अजून गुढीपाडवान्या नवीन वर्षान्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्षे तुमने एकदम चांगलं आनंदानं आणि एकदम भरभराटाईने जाऊ भाऊ आणि सर्व शेतकरीच ना पोऱ्यास ना लग्न होई जाऊ आई तुळजाभवानीकडे हाईच प्रार्थना अशी तुम्हाला सोमनाथ भाऊनी कसमादे मग पूर्ण व्हिडिओ शेअर झाला पाहिजे भाऊ. आणि ज्या भाऊनी सपोर्ट करेल नसे अजून तुम्हाला भाऊले तुम्ही 100% सोमनाथ भाऊले फॉलो करी घ्या बरं का. जीवनाटावर कसमादे मग आपली पॉवर कमी होऊ देऊ नका भाऊ. हा